तर फायनली ज्याचा इंतजार होता रत्नागिरी तो आलेला आहे. किती 5 तास लेट आहे ना? 5.5 तास आमची ट्रेन लेट आहे. आणि एवढी भूक लागलेली आणि याचा पण इंटरनेटचा पॅकेज संपला. एवढा इरिटेट केला आम्हाला. पूर्ण ट्रेन मध्ये जेवढी मंडळी प्रवास करतात सर्व इरिटेट आहेत. कधी भांडणं होतील समजणार नाही. चला चला ओ मुंबईला जाऊया, भरपूर दिवसांनी क्लाउड किचन सुरू करूया. सैलीला जाऊया. सैली नाही सहलीला. हा, येताना फक्त 3 बॅगा होत्या. आता 5 बॅगा घेऊन चाललोय आम्ही मुंबई. तर लास्ट ब्लॉग बघितला होता ना आपण, तयारी दाखवली होती. अमुक तसं सर्वांना भेटून आलो होतो आणि आता ट्रेन मध्ये चाललोय. बघा काय कोच आहे आपला, 58-59 B7 ना? हा, B7 58-59. जाऊया चल. त्या बॅगा कोणाच्या आहेत मध्ये? तर आल्या आल्या जेवणासाठी सुरुवात केली आम्ही, कारण 9:30ची ट्रेन आहे. आणि ट्रेनमध्ये असलो की 8 वाजताच जेवतात. आता फर्स्ट स्टॉप आहे म्हणून आपल्याला लवकर सीट भेटली 9 वाजता. अजून अर्धा तास बाकी आहे. तर विचार केला आधीच जेवण घेऊया ना. हो, गर्दी होण्याच्या आधीच जेवण घेऊया ना. हो. आणि ते नाशिकवाले पण आहेत. नमस्कार, काय नाव तुमचं? रहाणे. नाशिकवरनं ना? या जेवायला. तर आम्ही ब्रेकफास्ट पण आणलंय आणि जेवण पण आणलंय. आणि हुशाराने ब्रेकफास्ट वरती ब्रेकफास्ट लिहिलंयस ना की डिनर लिहिलंयस? हे बघ अनाया, हे मोठं आहे ते तुझं आहे. हा, जो जाडजूड आहे तो माझा आहे आणि त्याच्या छोटासा जाड आहे तो ओमाचा आहे आणि एकदम छोटूसा आहे तो अनायाचा. हे बघ केळीच्या पाण्यामध्ये मस्त रॅप करून आणलंय आपण ना. पापडम कुठे गेला? पोदीचुरू काय बोलतात त्याला? पोदीचोर. हा, पोदीचोर. पापडम पण दिला आम्हाला अमुमानी. त्याची हालत बघा, इन्स्टंट खायचं चूर चूर झालाय तो. पण दिलाय याला महत्व आहे. हा, जेवूया. तर या सर्वांनी जेवायला तू तिकडे ट्रेन बस. मध्ये पोदीचुरू खायला. अच्छा, म्हणजे लग्न झालंय. पेपर नीचे रख, इंटरकास्ट. पेपर नीचे रख, प्लेट ऊपर रख. अच्छा अच्छा, मग राहता तिकडे जॉब नेव्ही मध्ये. ऍक्च्युली मी साऊथ इंडियन. बघ आता साऊथ इंडियन स्टाईल मध्ये माझे मम्मी पप्पांनी सर्व बांधून दिलंय. प्लेट दाखव मोठा मोठा वजत्रीवाला. आम्ही जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं की नाही. घेतल्या. चला. हा, विट्टू विट्टू. सासऱ्यांचा कॉल आलाय बघा. हाँ स्टार्ट अभी जस्ट हुआ. सीट अच्छा है, फैमिली है सब. हाँ अच्छा अच्छा. जेवण वगैरे झालंय आणि मला सांगितलेलं मी गाडी इथं जाईल. आता उलटी सीट भेटली बघा तिला. तर कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. फ्रॉम गोवा. गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. आणि सकाळीचे 9:30 वाजलेत आणि आलाय गरम गरम चहा, मसाला चहा. कसा झाला आणि प्रवास? माझं तर चांगलं झालं. माझं तर चांगलं झालं. मी मस्त पैकी झोपली. पण मी उठली कारण इथे गायब झालेलं. आणि इकडे आमची मम्मा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी सकाळी लवकर उठली 6:30ला कारण यांचे बॅग गायब झालेलं. समोर जे बसले होते मग त्यांच्यासोबत मी पण अशी शोधत होती कारण एक अख्खी बॅग गायब जाणं म्हणजे. पण काय झालेलं, ते उभं केलेलं ते चालून दुसरं कंपार्टमेंट मध्ये गेलं. मग त्यांच्याकडून घेऊन आले ते. मग माझा झोप उठला पण मी अशीच बसले. तेव्हाच मी विचार केला ही एवढ्या लवकर कशी काय उठली माझ्या. पण मी रात्री 3 वाजेपर्यंत एडिट केलं, व्हिडिओ टाकला, नंतर झोपलो म्हणून मी लेट उठलो. मी पण बसलेली तुझ्यासोबत. कुठे बसलेली? अशीच म्हणजे तुला तुझी वाट बघू. तर आता प्रवास सुरू आहे. ऑलमोस्ट 12 तास झाले. आता आणखी 5-6 तासाचा प्रवास आहे. घाटाघाटांचा प्रवास आहे, बोगद्यांचा प्रवास आहे. रत्नागिरी येणार आहे. रत्नागिरी काय माहिती काय, स्टॉप कमी आहे पण हे सर्वांना स्टॉप देऊन जाते. हा, सर्वांना जागा देत जाते.
स्टॉप 5च आहेत, पण सर्व ट्रेनला जागा देत देत जाते. अशी ट्रेन आहे आमची. तरी पण एन्जॉय करतो. आता प्रवास एन्जॉय करा. रत्नागिरी आल्यावरती भेटूया. Cheers. हां, तर पैसे वाचवणारी बायको. जेवण तर आणला, आता नाश्ता पण घेऊन आली बघा. अनया, काय आहे तुझ्या हातामध्ये? भाकरी पत्री. हा, कमी 6-7 बोगदे गेले असतील, पण आम्ही लाईट लावलाय बघा. आणि लाईट लावल्यामुळे लाईट आली. तर पत्री आणि काय आहे? अंड्याची भाजी. मस्त गरम गरम नाही, पर थंड थंड नाश्ता. पण तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये काय मिळतंय, म्हणून घरगुतीच इज द बेस्ट. कसं लागतंय? भाकरीसारखंच वाटतं. भाकरी सेम भाकरी. पत्री इक्वल टू सेम भाकरी. तर आलोय आपण सावंतवाडीला. Yes. आणि आपल्या ट्रेनचे किती स्टॉप दाखवतोय? आमची ट्रेनची स्टॉप तर 5च होते, पण ही ट्रेन हर एक स्टेशनवर रुकून जाते. हर एक स्टेशनवर थांबून जाते. आता 12 वाजलेत आणि आम्ही 10 वाजता ना की 8:50ला 8:50ला की 9 वाजता आम्ही रत्नागिरीला पाहिजे होतं. पण आता सावंतवाडीला जाऊ बघा. आता पण एक सिग्नल लागलाय. कब पोहोचेंगे काय माहित. चल आपण डिले होणार आहे. ऑलमोस्ट 2 तास लेट आहोत ना आपण. आता कुठे घेऊन आलीस? फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास. बापरे, भारी आहे ना. हे बघा प्रायव्हेट रूम सारखं आहे. हॉटेल रूम सारखं. हा, त्याच्यामध्ये तुम्ही 2 जण नसतात ना फक्त? की 4 जण? 4 जण नाही, 2 जणांसाठी असते. हा, 4 जणांसाठी. आणखी आहे काय पुढे? पॅन्ट्री नाही, स्लीपर क्लास. चला, ऑलमोस्ट 40 मिनिटं झाली. आमची ट्रेन एकाच जागेवरती सावंतवाडीलाच उभी आहे. म्हणून आम्ही बघा सावंतवाडीच्या एका स्टॉलवरनं काय काय घेऊन आलोय. काय आहे ते? खोबऱ्याचा लाडू, कोकोनट लाडू. हा, कोकोनट लाडू. आणि मम्मासाठी काय आणलंय मी? आंबोली घाट. हा, आंबोली घाट नाही, आंबोली. सावंतवाडी स्पेशल आंबोली. अमोमानी दिलेली प्लेट काढली आणि इथे बघा आंबोली चटणी ना. हा, अजून एक आहे बघ थालीपीठ. तू घरी थालीपीठ करत असतेस ना, ती पण आणलेली आहे मी. आंबोली घाट आहे. हा, आणि एवढा टाइम झाला काय, ट्रेन पण आलेली आहे आपली क्रॉसिंग करून. मस्त आहे. हा, रत्नागिरीमध्ये जेवण मागवण्यापेक्षा मी बोललो लोकल डिश ट्राय करूया आपण. हा, मस्त आहे ना. थालीपीठ खाल्ला की काय खाल्ला? मी थालीपीठ खाल्ला. हा, पण जळवलाय. भाजलाय. हे बघा आंबोली. आपल्या कोकणातला नाश्ता आहे हा. कोकणातला मालवणातला नाश्ता आहे. हे आणू अजून? पण ट्रेन क्रॉस झाली. आता आपली ट्रेन निघणार आहे. हे बघा किती वाजता पोहोचणार होतो आपण रत्नागिरीमध्ये? 12. ऑलमोस्ट 2 तास लेट आहे. सावंतवाडीला जाऊ, अजून 1 वाजलाय. आपल्यासोबत नेहमी ट्रॅजेडी होतात. 1 तास झाला मी सावंतवाडीमध्ये जाऊ. काय वडापाव? तर फायनली ज्याचा इंतजार होता रत्नागिरी, तो आलेला आहे. किती? 5 तास लेट आहे ना. 5.5 तास आमची ट्रेन लेट आहे. आणि एवढी भूक लागलेली. अनयाचा पण इंटरनेटचा पॅकेज संपला. एवढा इरिटेट केला आम्हाला. आणि एवढी भूक लागलेली. पूर्ण ट्रेनमध्ये जेवढी मंडळी प्रवास करतात सर्व इरिटेट आहेत. कोणाला इरिटेट करू नका. कधी भांडणं होतील समजणार नाही. पण खूप लेट आहे. 5 स्टेशन दाखवते आणि 5 तास 5.5 तास लेट आहे ट्रेन. खतरनाक, एकदम बेकार अनुभव. या वडापाव खायला रत्नागिरीचा गरम गरम. वेलकम.
पनवेल. थँक्यू. कधी नाही येणार परत ट्रेन. चलो आलो घरी. कशी वाटली आमची केरळची ट्रिप? नक्की सगळं बॅग मी उचललं, कसं वाटलं तुम्हाला ते पण नक्की कमेंट करून सांगा. आवडले असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करा, बाय. शेअर करा. 3 माल्यावरती घेऊन आलोय आम्ही. आता जेवण मागवले, जेवते आणि झोपते. चल आंघोळ करते. 2 दिवस झाला ट्रेन मध्ये. बाय. बाय.